मित्रांनो, जेव्हा तुम्ही ब्लड प्रेशर तपासता तेव्हा मशीनवर 2 आकडे दिसतात, जसं 120/80, 140/90. पण अनेकदा लोकांना फक्त इतकंच माहीत असतं की बीपी जास्त आहे की नॉर्मल आहे. खूप कमी लोकांना या दोन्ही आकड्यांचा अर्थ काय आहे हे माहीत असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर फक्त वरचा आकडा वाढलेला असेल किंवा फक्त खालचा आकडा वाढलेला असेल तर त्यानेही समस्या होऊ शकते का हे माहीतच नसतं. आज आपण हेच सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सर्वात आधी हे समजून घ्या की आपलं हृदय एक पंपासारखं काम करतं. प्रत्येक मिनिटाला साधारण 60 ते 100 वेळा धडधडणं आणि संपूर्ण शरीरात रक्त पाठवणं हे त्याचं बेसिक काम. जेव्हा हृदय आकुंचन पावून रक्त धमन्यांमध्ये ढकलतं तेव्हा धमन्यांमध्ये जो दाब निर्माण होतो त्याला सिस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतात. हा बीपी रिपोर्ट मधला वरचा आकडा असतो. उदाहरणार्थ 120/80 मध्ये 120 हा सिस्टॉलिक प्रेशर आहे. आता जेव्हा हृदय एका ठोक्यानंतर आराम करतं आणि पुढील ठोक्यासाठी तयार होत असतं तेव्हा देखील धमन्यांमध्ये काही प्रमाणात दाब कायम असतो. या दाबाला डायस्टॉलिक ब्लड प्रेशर म्हणतात आणि हा रिपोर्ट मधला खालचा आकडा असतो. जसं 120/80 मध्ये 80 हा डायस्टॉलिक प्रेशर आहे. एक सोपं उदाहरण देऊन समजून सांगतो. समजा तुम्ही बागेत पाईपने पाणी घालत आहात. जेव्हा मोटर सुरू असते आणि दाबाने पाणी बाहेर येतं ते सिस्टॉलिक प्रेशर सारखं असतं. आणि जेव्हा मोटर काही सेकंदासाठी थांबते पण पाईपमध्ये दाब कायम राहतो ते डायस्टॉलिक प्रेशर सारखं असतं. आता प्रश्न येतो की कोणता आकडा जास्त महत्त्वाचा आहे. पूर्वी डॉक्टर डायस्टॉलिक प्रेशरवर जास्त लक्ष देत असत. पण आजचे संशोधन सांगतं की वयाच्या 40 नंतर सिस्टॉलिक प्रेशर वाढणं हे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि किडनी डिसीजसाठी एक महत्त्वाचा रिस्क फॅक्टर आहे. म्हणून जर एखाद्याचा बीपी 150/80 असेल तर फक्त खालचा आकडा नॉर्मल आहे म्हणून त्याला सुरक्षित म्हणता येणार नाही. वरचा आकडा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. पण याचा अर्थ असा नाही की डायस्टॉलिक प्रेशरकडे दुर्लक्ष करावं. जर डायस्टॉलिक प्रेशर सतत 90 किंवा त्यापेक्षा जास्त राहत असेल तर धमन्यांवरचा ताण वाढतो आणि हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. म्हणजे दोन्ही आकडे तितकेच महत्त्वाचे आहेत. आता आणखी एक सामान्य परिस्थिती, अनेक लोकांचा बीपी 140/70 किंवा 150/75 असतो. याला आयसोलेटेड सिस्टॉलिक हायपरटेन्शन म्हणतात. म्हणजेच इथे फक्त वरचा बीपी वाढलाय, खालचा बीपी नॉर्मल आहे. हे विशेषतः वय वाढल्यानंतर अधिक सामान्य होतं. याचं कारण म्हणजे धमन्या हळूहळू कडक व्हायला लागतात. ही स्थिती देखील हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढवू शकते. दुसरीकडे काही लोकांमध्ये 125/95 असा बीपी दिसून येतो. इथे सिस्टॉलिक नॉर्मल दिसतो पण डायस्टॉलिक म्हणजेच खालचा बीपी जास्त असतो. हे देखील एक इशारा असू शकतो, विशेषतः तरुण प्रौढांमध्ये. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, फक्त एक बीपी रिडिंग पाहून निदान केलं जात नाही. ताणतणाव, चहा कॉफी, व्यायाम, अपुरी झोप किंवा डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये जाण्यामुळे होणारी चिंता यामुळे बीपी तात्पुरत्या स्वरूपात वाढू शकतो. म्हणूनच बीपी नेहमी अनेक रीडिंग्स आणि योग्य पद्धतीने तपासला गेला पाहिजे. आणि लक्षात ठेवा, आयडियल बीपी म्हणजे फक्त मशीनवर चांगला आकडा दिसणं नाही. खरा उद्देश म्हणजे धमन्या, हृदय, मेंदू आणि किडनी यांना दीर्घकालीन नुकसान होण्यापासून वाचवणं. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून देखील ब्लड प्रेशरला फक्त एक आकडा मानला जात नाही. ताणतणाव, झोप, वजन, मेटाबॉलिझम आणि लाईफस्टाईल हे सर्व मिळून त्याच्यावर परिणाम करत असतात. म्हणूनच बीपी मॅनेजमेंटमध्ये फक्त औषधं नाहीत तर आहार, व्यायाम, ताणतणाव व्यवस्थापन आणि निरोगी जीवनशैली देखील तितकीच महत्त्वाची असते. तर या व्हिडिओमधला सगळ्यात महत्त्वाचा संदेश काय आहे? ब्लड प्रेशर मधला वरचा आकडा म्हणजे सिस्टॉलिक आणि खालचा आकडा म्हणजे डायस्टॉलिक. हे दोन्हीही तितकेच महत्त्वाचे आहेत. फक्त एक आकडा नॉर्मल असल्याने रिपोर्ट नॉर्मल होत नाही. नियमित तपासणी आणि वेळेवर व्यवस्थापन यामुळेच हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि किडनी डिसीजचा धोका आपण कमी करू शकतो. जर तुम्हाला ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट हेल्थ बाबत काही चिंता असेल तर योग्य तपासणीसाठी तुमच्या जवळच्या माधवा क्लिनिक किंवा हॉस्पिटलला नक्की भेट द्या. धन्यवाद.